विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट चॅप्टर फुरियर ट्रान्सफॉर्म बघणार आहोत। बघा, फुरियर ट्रान्सफॉर्म मध्ये कुठले कुठले टाइप येतात ते आधी समजून घेऊया। फुरियर ट्रान्सफॉर्म मध्ये पहिला टाइप असतो फुरियर इंटिग्रल रिप्रेझेंटेशन, ओके। सेकंड टाइप येतो फुरियर ट्रान्सफॉर्म आणि थर्ड आहे इनवर्स फुरियर ट्रान्सफॉर्म। सो आता पुढे जसे जसे तुम्ही व्हिडिओ बघत जाणार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक टाइप वरती जे जे इम्पॉर्टंट सम आहे एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवलेले आहे ते बघा, त्यांना प्रॅक्टिस करा, लिहा। व्हिडिओ बघितल्यानंतर ते सगळे प्रॉब्लेम्स लिहा, त्याच्यावर अजून प्रॉब्लेम होमवर्कला दिलेले असतील ते सोडवा, तुम्हाला फुरियरचे पूर्णचे पूर्ण मार्क फिक्स होऊन जातो। फुरियर ट्रान्सफॉर्म बघण्याच्या आधी फुरियर ट्रान्सफॉर्म मध्ये इम्पॉर्टंट कुठली कुठली फॉर्म्युलीज आहे ती सगळी आपण इथे बघणार आहोत। प्रत्येक फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या। मेन 10 फॉर्म्युले तुम्हाला मी देणार आहे ते सगळे तुम्ही वहीवर लिहून घ्या आणि त्याला एकदा पाठांतर करा। ते फॉर्म्युले समजले की ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये वापरायचे आणि फुरियर स्कोर करायचं। सो बघा, पहिला फॉर्म्युला आहे फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म। तो फॉर्म्युला आहे FC लॅम्बडा is equal to integration 0 to infinity f of u cos lambda u du। सेकंड फॉर्म्युला आहे फुरियर साइन ट्रान्सफॉर्म fs लॅम्बडा is equal to 0 to integration 0 to infinity f of u sin lambda u du। बघा, दोन्ही फॉर्म्युले सेम आहे। कॉस कोसाइन ट्रान्सफॉर्मला कॉस येतो, साइन ट्रान्सफॉर्मला साइन येतो। सो पाठ करायला सोपे आहे। पुढे येऊया। आता हे झाले फुरियर ट्रान्सफॉर्म। आता इनवर्स ट्रान्सफॉर्म बघा, इनवर्स मध्ये पण फॉर्म्युले सेम आहे, फक्त कोसाइन इनवर्स मध्ये कॉस येतो, साइन इनवर्स मध्ये साइन येतो, एवढाच आहे। आणि इकडे ट्रान्सफॉर्म मध्ये एंडला यू येतो, इकडे इनवर्स मध्ये एंडला लॅम्बडा येतो। ओके, सो बघूया थर्ड फॉर्म्युला इनवर्स कोसाइन ट्रान्सफॉर्म f of x is equal to 2 by pi इंटिग्रेशन 0 to infinity f of lambda cos lambda x d lambda। फोर्थ इनवर्स साइन ट्रान्सफॉर्म f of x is equal to 2 by pi इंटिग्रेशन 0 to infinity f of lambda sin lambda x d lambda। नंतर आता जेव्हा कधी इंटिग्रेशन मध्ये e आणि cos किंवा e आणि sin सोबत येतील तेव्हा इंटिग्रेशन काढण्यासाठी दोन स्टँडर्ड फॉर्म्युले ते आपल्याला वापरावे लागतात। बघा, इंटिग्रेशन e raised to x cos bx dx is equal to e raised to x upon a square plus b square ब्रॅकेट मध्ये a cos bx plus b sin bx। फॉर्म्युला नंबर 6 इंटिग्रेशन e raised to x sin bx dx is equal to e raised to x upon a square plus b square in bracket a sin bx minus b cos bx। बघा, हे दोन्ही पण फॉर्म्युले सेम आहे। लक्षात ठेवायला कसं, हे तर पार्ट सेम आहे। कॉस आहे ना, कॉसला प्लस येईल, साइनला मायनस येईल। बघा, कॉसला प्लस, साइनला मायनस। नंतर कॉसला सुरुवात कॉसने करायची, एंड साइनने करायचा, उलट साइनला सुरुवात साइनने करायची, एंड कॉसने करायचं। झालं, फॉर्म्युला सेमच आहे। सो लक्षात ठेवायला एकदम सोपे आहे, मी असेच लक्षात ठेवले। सो आयडिया लक्षात ठेवल्या तर फॉर्म्युले पार्ट होता। आता बघा, साइन ए साइन बी कॉस ए कॉस बी हे कसे लक्षात ठेवायचे। बघा, दोन्ही फॉर्म्युले एक्झॅक्ट सेम आहे। साइन ए साइन बी असो किंवा कॉस ए कॉस बी असो, कॉसच येतं। ए मायनस बी, फक्त कसं आहे बघा, इथे मायनस मायनस प्लस, इथे प्लस प्लस मायनस, एवढंच लक्षात ठेवायचं आहे। उत्तर सेमच आहे ना, मायनस मायनस प्लस, प्लस प्लस मायनस। जेव्हा दोन्ही साइन येतात तेव्हा मायनस मायनस प्लस घ्यायचे, दोन्ही कॉस येतात तेव्हा प्लस प्लस मायनस घ्यायचं। सो बघूया, साइन ए साइन बी इज इक्वल टू 1/2 कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी। आणि फॉर्म्युला नंबर 8 कॉस ए कॉस बी इज इक्वल टू 1/2 कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी। आता शेवटचे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज। फॉर्म्युला नंबर 9 e raised to 0 होतो 1, e raised to मायनस इन्फिनिटी होतो 0। हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा। नंतर 10 नंबरचा फॉर्म्युला कॉस 0 होतो 1 आणि साइन 0 होतो 0, कॉस 0 1 साइन 0 0। सो मित्रांनो, प्रत्येक 10 फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला आयडिया सांगितल्या। सो फॉर्म्युले पाठ करायचे, आयडियाने लक्षात ठेवायचे, भरपूर फॉर्म्युले सेम असतात। सो हे सगळे फॉर्म्युले एकदा वहीवर लिहून घ्या, 2-3 वेळा बघा, त्याला पाठ करा। यस, मग आपल्याला आता इथून पुढे फुरियर शिकताना तुम्हाला मजा येईल आणि पूर्ण मार्क आपले कन्फर्म होतील। चला सुरू करूया।